नमस्कार, आपण पाहतात लोकनाळ न्यूज। भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या गिट्टीच्या ओव्हरलोड वाहतुकीने भीषण रूप धारण केले आहे। उमरेड आणि पाचगाव परिसरातून 10 ते 12 चाकी ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गिट्टीची वाहतूक सुरू आहे। मात्र अधिकृत नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवत ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गिट्टी भरली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे। 4 आणि 6 ब्रासची मर्यादा असताना प्रत्यक्षात 3 ते 4 ब्रास अतिरिक्त गिट्टी भरली जात आहे। नफेखोरीच्या हव्यासा पोटी टोपी पद्धतीचा वापर करून ट्रकच्या ढाल्याच्या वर लाकडी फळ्या लावून अतिरिक्त गिट्टी भरली जाते आणि या ओव्हरलोड ट्रकमधून गिट्टीचे दगड रस्त्यावर पडत असून दुचाकी आणि 4 चाकी वाहन धारकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे। या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे। जास्त वजनामुळे ब्रेक वेळेवर लागत नाही, वाहनाचा ताबा सुटतो, टायर फुटतात आणि वाहन थांबण्यासाठी जास्त अंतर लागते। परिणामी गंभीर अपघात घडत आहेत। दरम्यान जास्त ट्रिप मारून अधिक नफा कमावण्यासाठी नवशिक्या चालकांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। या अवैध वाहतुकीमुळे चालकांमध्ये कोणत्याही नियमांची भीती उरलेली नाही आणि त्यामुळे ट्रक सुसाट वेगाने चालवले जात आहेत। संबंधित प्रशासनाच्या डोळ्यांसमोरून ही वाहतूक सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। काही ठिकाणी मूकसंमती किंवा संगनमत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान सिंदेवाही तालुक्यात काही दिवसांपूर्वी घडलेला ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघातही या बेफाम वाहतुकीचा परिणाम असल्याची चर्चा आहे। वेळेस या जीवघेण्या ओव्हरलोड गिट्टी वाहतुकीवर आळा घातला नाही तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकनाळ न्यूज ब्युरोची प्रशांत खानकुरे, सिंदेवाही।